हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 1. अथ आश्वलायनो भगवन्तं परमेष्टिनम् उपसम्मेत्य उवाच अधिः भगवन् ब्रह्मविद्यां वरिष्ठां सदा सद्दी सेव्यमानां निगूढां या चिरात सर्व पापं व्यपोह्य परात् परम पुरुषं याति विद्वान. आता त्यानंतर आश्वलायन ऋषी समिधा घेऊन साधक या नात्याने भगवान ब्रह्माजवळ जाऊन विनम्रपणे म्हणाले, हे भगवान, साधू संत ज्ञानी योगी यांच्याकडून साधनेद्वारे तपश्चर्या केली जात असलेली अतिगूढ आणि श्रेष्ठ असलेली, जिच्याद्वारे साधू संत ज्ञानी योगी आपले पूर्वसंचित विसर्जित करून शून्य करून त्या योगेश्वराला परम पुरुषोत्तमाला प्राप्त करतात, ती आत्मब्रह्मविद्या मला शिकवा. आता त्यानंतर आश्वलायन ऋषी समिधा घेऊन साधक या नात्याने भगवान ब्रह्माजवळ जाऊन विनम्रपणे म्हणाले. आता त्यानंतर अथ या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात केलेली आहे. जेथे उपनिषद सुरू करण्यापूर्वी सांगण्याआधी साधकाकडून योग्याकडून काहीतरी प्राथमिक तयारी असण्याची अपेक्षा असते, तेथे अथ अशी सुरुवात केली जाते. योगादिराज पातंजल योगसूत्राची सुरुवात किंवा वेदमहर्षी श्री व्यासमुनींच्या ब्रह्मसूत्रांची सुरुवात ही अशीच अथ या शब्दापासून झालेली आहे. अशासाठी समोरील छात्राकडून या अगोदर केलेल्या काही कमीत कमी साधनेची अपेक्षा असते. अशा विद्येसाठी पूर्व प्राथमिक तयारी अपरिहार्य असते. याचा अर्थ हे उपनिषद मुमुक्षू नवीन विद्यार्थी यांच्या आचरणासाठी नाही. त्यांनी सध्या याची श्रवण भक्ती करावी, हे उपनिषद समजून घ्यावे. मग पुढे जेव्हा ते उपासना करून त्यात पारंगत होतील तेव्हा त्यांनी यातील विद्येचे प्रत्यक्ष आचरण करावे, यातील साधना करावी आणि आत्मब्रह्म प्राप्त करावे. उतावीळपणे हे उपनिषद ऐकून अभ्यासून यातील साधना प्रत्यक्ष करू नये, यासाठी योग्य अशा गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावे. आश्वलायन ऋषी हे प्रगाढ पंडित महाविद्वान होते. ते स्वतः आचार्य होते. आपल्या हिंदू धर्मग्रंथातून मान्यता प्राप्त अशा त्यांच्या मंत्रांची धार्मिक विधींसाठी उपासना केली जाते. असे हे अधिकारी ऋषी ब्रह्मविद्या शिकायला गेले आहेत. यासाठी येथे ग्रंथारंभी अथ असा शब्द वापरलेला आहे. कितीही ज्ञान मिळवले तरी ब्रह्मविद्या ही सर्वोच्च आहे आणि त्याचे आचरण हे परमोच्च आहे. योगीराज श्री वटेश्वर चांगदेव हे 14 विद्या आणि 64 कला यात प्रावीण्य मिळवलेले होते. त्यानंतर त्यांनी योगविद्या एका फार मोठ्या अधिकारी योग्याकडून आत्मसात केली. तरीही शेवटी त्याच्या आचरणासाठी त्यांना योगियांचा राजा श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांकडे मुक्तीसाठी यावे लागले. त्याप्रमाणे ते त्यांच्याकडे गेले हेही महत्त्वाचे आहे. येथेही असेच हे मोठे अधिकारी आश्वलायन ऋषी आत्मब्रह्मविद्या मिळवण्यासाठी भगवान ब्रह्माकडे गेले आहेत. समिधा घेऊन आश्वलायन ऋषी भगवान ब्रह्माकडे विद्या शिकायला जाताना समिधा घेऊन गेले आहेत. एक एक मंत्र म्हणून त्याच्या पूर्ततेसाठी एक एक समिधा यज्ञात अर्पण करायची असते. येथे ब्रह्मविद्या शिकताना आपल्यातील अज्ञानाची एक एक समिधा त्या ज्ञानयज्ञात अर्पण करायची आहे. समिधा हे रूपक आहे. याचा अर्थ असा आहे की छात्र आपल्या शंका प्रश्न गुरुला विचारतो आणि गुरु त्याची उत्तरे समाधान होईपर्यंत शिष्याला समजावून सांगत आहे. शिष्याचे पूर्ण समाधान झाले की त्या अज्ञानाची समिधा यज्ञात अर्पण होते. साधक या नात्याने
अश्वलायन ऋषी ब्रह्माकडे एक पंडित किंवा विद्वान म्हणून गेलेले नाहीत, तर आपली ज्ञान जिज्ञासा तृप्त होण्यासाठी एक सामान्य विद्यार्थी, एक छात्र म्हणून गेले आहेत. तेथे आपले ज्ञान न पाजळता गुरुचा पूर्ण आदर ठेवून मर्यादा सांभाळून ज्ञान ग्रहण करायला गेले आहेत. गुरुला प्रश्न विचारून गुरुची परीक्षा घेणारे, आपल्यालाही माहिती आहे असे दाखवण्यासाठी शंका विचारणारे अनेक साधक शिबिरातून भेटतात. त्यांना ज्ञान जिज्ञासा नसते. आपणही हे शिबिर इतर अनेक शिबिरांप्रमाणे केले असे चार चौघात सांगण्याची ती सोय असते. अश्वलायन ऋषी ब्रह्माकडे एक साधक म्हणून आलेले आहेत. भगवान ब्रह्माजवळ जाऊन अश्वलायन ऋषी आपली जागा सोडून गुरुगृही गेलेले आहेत. पूर्वी गुरुकुल पद्धत होती. छात्र गुरुच्या घरी त्याच्या अपत्याप्रमाणे राहत असत. गुरुही आपल्या छात्रांचा सांभाळ आपल्या पुत्रांप्रमाणे करत असत. गुरुगृही राहिल्यामुळे केवळ पुस्तकी विद्याच घोकली जात नसे, तर गुरु जगतात वागतो कसा, बसतो कसा, उठतो कसा, चालतो कसा याचेही शिक्षण होत असे. शिष्यांना गुरु केवळ ऐकायलाच मिळत असे नाही, तर गुरुचे निरीक्षणही करायला मिळत असे. ते शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे साधक केवळ पढत पंडित न होता एक चांगला नागरिकही तयार होत असे. पुस्तकी ज्ञाना इतकी सामाजिक जाणीवही मोलाची असते. पुस्तकी ज्ञान एखाद वेळेस पुस्तकातून घेणे शक्य आहे, गुरुकडून ऐकून शिकणे शक्य आहे, परंतु सामाजिक जाणीव आणि बांधिलकी हे निरीक्षणातूनच, अनुभवातूनच उत्तम प्रकारे तयार होते. येथे गुरु म्हणून भगवान ब्रह्म लाभलेला आहे. याचा अर्थ ब्रह्म साक्षात्कार झालेला, ब्रह्मस्वरूप असलेला एक महान अधिकारी गुरु हे कैवल्य प्राप्तीचे ज्ञान प्रदान करणार आहे. हे अंतिम परमसत्य ज्ञान देणारा गुरु तसाच तोलामोलाचा आहे. अशा प्रकारे येथे गुरु आणि शिष्य दोघेही थोर आहेत. हे लक्षात घेऊन हे उपनिषद समजून घ्यायचे आहे. अश्वलायन ऋषी गुरुगृही गेलेले आहेत आणि ते आपले गुरु भगवान ब्रह्म यांच्याकडून हे उपनिषद समजून घेणार आहेत. अशा प्रकारे येथे गुरु आणि शिष्य दोघेही खूप थोर आहेत हे लक्षात घेऊन हे उपनिषद आपण समजून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण आधीच्या भागामध्ये ऐकलेलं आहे. आता मी पुढे वाचते. विनम्रपणे म्हणाले, हे घ्या पैसे किंवा ही घ्या तुमची फी आणि शिकवा तुमची ती विद्या किंवा घाला ज्ञानाचा रतीप. अशी शिक्षणाची पद्धत किंवा शिक्षणाची अवस्था त्यावेळी नव्हती. छात्र गुरुचा पूर्णपणे सन्मान ठेवून त्याच्याकडून ज्ञान ग्रहण करत असत. आपल्या महत् भाग्याने आपल्याला हा असा गुरु मिळालेला आहे आणि त्या योगे आपल्याला विद्या शिकायला संधी मिळत आहे, अशीच भावना छात्रांची असे. गुरुही आपल्याला असा शिष्य ज्ञान ग्रहण करायला मिळालेला आहे. याला कोणतीही शंका शिल्लक न राहता ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. शिक्षण प्रदान करायला मिळणे हे आपले गतजन्मीचे पुण्य आहे. त्यात आपल्या ज्ञानाचा प्रचार होत आहे याचा आनंद घेत असे. अशा भावनेने विद्यार्जन करत असत. त्यामुळे येथे म्हटले आहे की अश्वलायन ऋषी आपल्या गुरूंना ब्रह्मांना विनम्र भावनेने म्हणाले, हे भगवान, साधू संत ज्ञानी योगी यांच्याकडून साधनेद्वारे तपश्चर्या केली जात असलेली. ब्रह्माला अति आदराने, नम्रतेने, सन्मानाने हे भगवान असे अश्वलायन ऋषींनी प्रथम संबोधित केले आहे. त्यानंतर ते आपली इच्छा ब्रह्माजवळ व्यक्त करत आहेत. अश्वलायन ऋषी सांगतात की त्यांना अशी विद्या हवी आहे की जी साधू संत ज्ञानी योगी यांच्याकडून साधनेद्वारे तपश्चर्या म्हणून केली जाते. ही काही सामान्य विद्या नाही. अगोदरच विद्वान पंडित असलेले, ध्यानी मुनी असलेले या विद्येद्वारे तपश्चर्या करत असतात. यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. एक म्हणजे ब्रह्मदेवा, मी आपला अतिउच्च असा अधिकार जाणतो.
मी काही आपल्याकडे किरकोळ विद्येकरता आलेला नाही. मी आपल्याकडे आपल्या तोला मोलाचीच विद्या ग्रहण करायला आलेलो आहे. तसेच अशी विद्या साधू संत ज्ञानी योगी यांच्याकडून साधनेद्वारे तपश्चर्या केली जाते हे मी जाणतो. याचा अर्थ अशी विद्या मिळवण्याची इच्छा धरणारा मीही तसाच त्यांच्याप्रमाणेच पूर्वतयारी केलेला आहे. मीही नित्यनियमित उपासना तपश्चर्या करत आहे. पूर्वी चाचणी परीक्षा नसे. विद्यार्थी आपला आवाका पाहूनच कोणती विद्या घ्यायची ते ठरवत असत. अतिगूढ आणि श्रेष्ठ असलेली ही विद्या अतिगूढ आणि श्रेष्ठ आहे. आत्मब्रह्माची विद्या पुस्तकात ग्रंथात वाचून येत नाही. ती पाठ करून तिच्यात प्रावीण्य मिळवता येत नाही, तर तिची गुरूंकडून संथाच घ्यावी लागते. त्यासाठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असते. ती गुरुचे निरीक्षण करून मिळवण्याची विद्या आहे. ती स्वतःच अनुभूती घेऊन प्राप्त करायची विद्या आहे. साधकाला विद्या आली याचे प्रशस्तीपत्र देता येत नाही. ही विद्या आली हे सर्वात उत्तम ज्याचे त्यालाच समजते. त्यामुळे या विद्येला गूढ असे म्हटले आहे. ही विद्या श्रेष्ठ आहे, कारण येथे परम आत्मब्रह्म प्राप्त होते. येथे सर्व अज्ञान ज्ञान विज्ञान क्षीण होऊन लोप पावते. कारण आता याहून आणखी काही मिळवायचे या विश्वात शिल्लक राहत नाही. ही अंतिम पायरी आहे. हीच अंतिम अवस्था आहे. हीच अंतिम सीमा आहे. आता या पलीकडे आणखी काहीही नाही. जिच्याद्वारे साधू संत ज्ञानी योगी आपले पूर्वसंचित विसर्जित करून शून्य करून, या विद्येने साधू संत ज्ञानी योगी आपले पूर्वसंचित विसर्जित करून शून्य करून तृप्त होतात, मुक्त होतात. ते द्वैतातून अद्वैतात प्रवेश करतात. सुखदुःख पापपुण्य या सर्वांच्या पलीकडे अतीत असलेली ही अवस्था आहे. आता येथे केवळ आनंदी आनंदच आहे. आनंदाच्या विरुद्ध येथे काहीही नाही. येथे तुरीय स्थिती आहे. येथे निर्गुणी अवस्था आहे. येथे कसलाही लेप नाही. आकार विकार रूप अरूप असे काहीही नाही. ही केवळ स्थिती आहे. येथे आपले पूर्वसंचित शून्य होते. संचिताचे नाव निशाण राहत नाही. येथे भोगमायेचा लवलेश नसतो. त्या योगेश्वराला परम पुरुषोत्तमाला प्राप्त करतात. आता आपला मुक्काम योगधामी होतो. हा शेवटचा थांबा आहे. येथे साक्षात्कार होतो की योगेश्वर तो परमपुरुष आपण स्वतःच आहोत. आता काही भेद राहिला नाही. याच केंद्रबिंदूपासून सृष्टीची लीला पाहायला विश्वयात्रेला सुरुवात केली होती. यात्रा पूर्ण झाली. त्याचे सुफळ म्हणजे इतक्या जन्मोजन्मींची ताटातूट झालेली योगेश्वर माऊली परत भेटली. जीवनाचे सार्थक झाले. ती आत्मब्रह्मविद्या मला शिकवा. शिष्य आश्वलायन गुरु ब्रह्माला विनवत आहेत की ही अशी विद्या मला शिकवा. मी आपल्या चरणी आलेला आहे. मी विद्येचा याचक आहे. माझी झोळी आत्मब्रह्म विद्येनी भरा. हरिओम.